जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। मुंबई में उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर द्वारा संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस लेकर गठबंधन की घोषणा की। उद्धव बालासाहेब ठाकरे की शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी पार्टी का गठबंधन संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात का ऐलान किया गया। उन्होंने बताया कि देश की राजनीतिक स्थिति दिन ब दिन बिगड़ते जा रही है। देश तानाशाही की ओर बढ़ते जा रहा है। तानाशाही की ओर बढ़ते बहाव को रोकने के लिए राजनीतिक कदम उठाना आवश्यक था और हम देश की स्थिरता, नैतिकता और राष्ट्रीय हित के लिए एक साथ आए हैं। आणि मला एका गोष्टीचा समाधान आहे, आनंद आहे। ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती, यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न झाला होता, नाही असं शब्दात नाही, पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्यापासून एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत। आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे। माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते। दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी, परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले। त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी काही सांगण्याची आवश्यकता नाहीये। आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत, त्याच्यावरती आघात करून त्या मोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमच्या आजोबांनी, वडिलांनी दिलेले जे काही जीवाला जीव देणारे सहकारी आहेत, ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एखादा सुभाषदेसाईचा तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे। प्रथम देश कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाली अशीच होती। जनतेला प्रभात ठेवायचं, नको त्या वादामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून घ्यायचं। नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत। बाळासाहेबांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असणारा आजची घोषणा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचं राजकारण या ठिकाणी सुरुवात आहे। जनता दलाचा असणारा कोणीही आजही त्याचा जाहीरनामा आपण जर काढला तर त्या जाहीरनाम्यामध्ये शेवटचं असणारं एक कॉलम होतं आणि ते म्हणजे आम्ही मंडल कमिशन त्या ठिकाणी लागू आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडल कमिशन वरतीच पडला अशी असणारी परिस्थिती आहे। ठीक आहे का? सामाजिक प्रश्नाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या वेळेस समाज व्यवस्थेमधली गणित बदलतात, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी केला। जी चळवळ आम्ही असं चालवत होतो तिला आमच्याच मित्र पक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असणारा प्रयत्न केला, पण तो आम्ही जुमानलो नाही, आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असणारा या ठिकाणी बघतोय। जिंकून येणं हे मतदाराच्या हातामध्ये आहे, ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही, परंतु उमेदवारी देणं हे असणारा राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये
त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. मी ती कॉइन केलेलं आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंबात असताना वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जसं वाढत गेलं तसं महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं, मुद्द्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं, लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. ठाकरे सरकार ने औरंगाबाद शहर का नाम संभाजीनगर किया, फिर शिंदे सरकार में छत्रपति संभाजीनगर किया गया और अब शिंदे फडणवीस सरकार ने धर्मवीर छत्रपति संभाजीनगर किया है। जिस तरह नाम को उपाधि देकर नामकरण करने का काम सरकार ने किया है, वैसे ही डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ का नाम विस्तार कर विद्यापीठ को भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ किया जाए, ऐसी मांग लातूर के पूर्व सांसद सुनील गायकवाड़ और बुद्ध अनुयायी द्वारा महाराष्ट्र सरकार को की जा रही है। नामांतर नाही तर नाम विस्तार झाला. जसं औरंगाबाद शहराचं नाव संभाजी नगर झालं, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने संभाजीनगर केलं. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आणि नुकतंच पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धर्मवीर छत्रपती संभाजी नगर असं नाव केलं. जसं नावाला उपाधी देऊन या ठिकाणी नामकरण करण्याचं काम सरकारने केलं, तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिलेला आहे. माझी तमाम माझ्यासहित देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील तमाम बौद्ध जणांची विनंती आहे सरकारला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ। गोकुल दूध संघ में आरोप प्रत्यारोप की जुगलबंदी चल रही है। दूध संघ पर पूर्व मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटिल इनकी सत्ता है। विरोधी गठ की संचालिका शोमिका महाडिक ने गोकुल दूध संघ की लेखा परीक्षण की मांग की है। विधायक सतेज पाटिल ने जवाब देते हुए पिछले 25 साल की भी लेखा परीक्षण की मांग की थी। अब शोमिका महाडिक इन्होंने पत्र परिषद लेते हुए फिर एक बार दोनों नेताओं पर निशाना साधा है। पत्र परिषद में सांसद धनंजय महाडिक मौजूद थे। कोल्हापुर गोकुल दूध संघ फिर एक बार चर्चा का विषय बन गया है। ऑडिट लावलं होतं, टेस्ट ऑडिट। तर आवर्जून एक गोष्ट मला सांगायची आहे की टेस्ट ऑडिट फक्त संघाचं नव्हतं लावलं, तर प्रत्येक डायरेक्टरावरती त्यांनी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावल्या होत्या। याला म्हणतात सत्तेचा दुरुपयोग। त्यांनी इन्कम टॅक्सचे चौकशा लावल्या, अकाउंटंट वरती सुद्धा इन्कम टॅक्सची चौकशी लावली। अगदी जी लोक शेतात राहत होती त्यांच्या शेतातल्या घरात जाऊन त्यांची चौकशी करण्याचे आदेश यांनी दिले होते। तेव्हा त्यांना का नाही बरं वाटलं की ज्या दोन नेत्यांच्या याच्याखाली मार्गदर्शनाखाली ही सत्ता आहे किंवा ज्या दोन नेत्यांची सत्ता आहे गोकुळमध्ये, ते आपलेच सहयोगी आहेत, काँग्रेसचेच आमदार आहेत दोन्ही सुद्धा। हे त्यावेळेस का नाही बरं त्यांना वाटलं असेल? सतेज पाटील साहेब ओरडून ओरडून सांगत होते वासाचं दूध याच्यावरती तर बराच त्यांनी टाहो फोडला होता। किती केलं? वासाच्या दुधाचं काही आकडेवारी दिली आहे? गेल्या 2 वर्षाची त्यांनी किती नाकारले, किती परत दिलंय? काही दिलेलं नाही। मुंबई गोवा हाईवे पर बढ़ते हादसों को लेकर रायगढ़ जिले के
मानगांव में जन आक्रोश समिति सड़कों पर उतरी। 2 दिन पहले रेपोली में हुए हादसे के पीड़ितों को श्रद्धांजलि दी गई। मानगांव मार्केट में जन आक्रोश समिति ने मोर्चा निकालकर मुंबई गोवा हाईवे के लापरवाहीजनक व्यवहार का निषेध किया। सरकार ने राजमार्ग का काम पूरा नहीं किया तो मंत्रालय पर मोर्चा निकालने की चेतावनी देते हुए जिम्मेदार राजमार्ग निर्माण कार्य के ठेकेदार व अधिकारियों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग जन आक्रोश समिति द्वारा की गई। कोण म्हणतो देणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही। कोण मार्ग झालाच पाहिजे। जय कोकण, जय कोकण। हिअरिंग आहे, त्या हिअरिंगमध्ये एक स्पेशल ॲप्लिकेशन दाखल करून मी त्याच्यामध्ये 25 लाख रुपये पर जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना 25 लाखाची कंपन्सेशन मदत भेटावी असं माननीय उच्च न्यायालयाकडे एक निदर्शनात आणून देऊन तिकडे प्रार्थना करणार आहे। ती प्रार्थना सोबत मी ते महामार्गावरती जे झालेले दुर्घटनावरती FIR नोंदवण्यात यायला पाहिजे यासाठी सुद्धा मी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनात 10 लोकांची मृत्युमुखी पडलेले आहेत या दुर्घटनेमुळे आणि त्याच्यामध्ये एक 4 वर्षाचा एक मुलगा होता बिचारा, त्याची मृत्यू झाली। त्या 4 वर्षा मुलग्याला एक न्यूरोसर्जन भेटला नाही। आपला पूर्ण 581 किलोमीटरचा पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आहे, तो 3 जिल्ह्यामधून जातो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये एक ट्रॉमा सेंटर नाही आहे। एक ट्रॉमा सेंटर उभारणी करावं आमच्या पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती, जेणेकरून आम्हाला एक न्यूरोसर्जन भेटेल। कुठे उद्या ॲक्सिडेंट झाला तर तो न्यूरोसर्जन नाही आणि डायव्हर्जन्स हे चांगल्या पद्धतीनं लावलेले नव्हते कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरची आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्या चुकीमुळेच हा ॲक्सिडेंट घडलेला आहे। आमचा हा समितीच्या वतीनं आरोप आहे, म्हणून आज आम्ही पोलीस प्रशासनाकडे आम्ही विनंती करायला आलेलो आहोत की 304 खाली हे FIR नोंदवावं अशी विनंती आज या आंदोलनाच्या मार्फत आम्ही करणार आहोत। ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तुमचं असं म्हणणं आहे की महामार्ग आणि अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून? नक्कीच, जे इकडचा चेतक ॲप्को हे इंदापूर ते वडपालेपर्यंत त्याचा जो पहिला टप्पाचा पॅकेज आहे तो इकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी प्रॉपरली डायव्हर्जन्स केलेलं नाही आहे आणि त्याच्यावरती जो कंट्रोल ठेवणारे जे अधिकारी वर्ग आहे तो चीफ इंजिनियर असतील, सुप्रिटेंडेंट इंजिनियर असतील, कोकण भवनमध्ये बसतात, त्यांचीही चूक आहे। माननीय उच्च न्यायालयानं वारंवार आदेश देऊनसुद्धा इथे कुठेही तशा पद्धतीची सेफ्टी मेजर्स घेतली जात नाही आहे, म्हणून हे दुर्घटना घडलेलं आहे। सेंटर उभारणी करायला पाहिजे आणि जे याच्यामध्ये अक्युज्ड आहेत जे अधिकारी वर्ग आणि जे कॉन्ट्रॅक्टर वर्ग त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304 खाली FIR नोंदवणी व्हायला पाहिजे आणि आमचा महामार्ग हा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, शिमगा अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानपासून मंत्रालयापर्यंत आम्ही 2 लाख कोकणवासी एकत्र येऊन या सरकारचा निषेध करू आणि आमचा उपोषण करू आणि आंदोलन पुढे घेऊन जाऊ। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद जय भीम इंडिया में फिर एक बार आप सभी का स्वागत है। पंचशील बुद्ध विहार कमेटी, भीम क्रांति महिला मंडल व नवयुवक मित्र मंडल विश्वनाथ नगर नांदेड़ की ओर से पंचशील बुद्ध विहार में पूज्य भदंत, पय्याबोधि भदंत, शीलरत्न भदंत सबूती इनके हाथों बुद्ध रूप की प्रतिष्ठापना की गई। इस अवसर पर शहर के मुख्य मार्ग से धम्म रैली निकाली गई, साथ ही भिक्षु संघ की धम्म देसना हुई। धम्म देसना का लाभ लेने बौद्ध उपासक उपासिका बड़ी संख्या में उपस्थित थे।
मूर्ती स्थापनेच्या अनुषंगाने मी असं सांगू शकतो, संदेश देऊ शकतो की प्रत्येक उपासक उपासिकेनं जे धम्माचं तत्त्वज्ञान आहे, भगवान बुद्धानं जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचं अनुसरण आपण सर्वांनी करावं. शांतीचा मार्ग आहे. पंचशिलेचं ज्या उपासक उपासिकेनं अवलंब केलं त्याला कशाचीच काही पडणार नाही. म्हणजे जे पोलीस यंत्रणा जे सांगते ते आम्ही शांततेनं तुमच्या हिताचा मार्ग सांगतो आणि जे पोलिसाला ऐकत नाही ते आम्हाला उपासक उपासिका मुलं सर्व काय ऐकतात. म्हणून बौद्ध धम्म हा श्रेष्ठ आहे आणि या बौद्ध धम्मामुळे या जगामध्ये शांतीचा मार्ग आहे. या शांतीच्या मार्गानं जे जे जाणारे आहेत त्यांचं कल्याण होणार आहे. या शांतीच्या मार्गाला विरोध दिशेने जाईल ते म्हणजेच त्याला शोक यातना भोगाव्या लागतील, दुःखात जाईल आणि दरिद्र्याच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भगवान बुद्धाचा उद्देश असा आहे की माणसाला श्रीमंतीकडे अजून श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आहे. प्रकाशातून जसं प्रकाशाकडे जाते माणूस त्याप्रमाणे या श्रीमंतातून श्रीमंताकडे माणूस उच्च पदाला जाऊ शकतो. असा बौद्ध धम्म आहे. हा हे तत्त्वज्ञान भगवान बुद्धाचं 2500 वर्षापासून चालत आलेलं आहे. त्याचं जर प्रत्येकानं अनुसरण केलं तर सर्व जगत सुखी होईल. आपण तर सुखी होतीलच, मात्र सर्व जे ज्याला पाय आहेत, ज्याला पाय नाहीत, ज्याला 10 पाय आहेत, 5 पाय, 4 पाय आहेत, अशा सर्वांचं कल्याणकारी मार्ग आहे आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आहे. आणि हा उपदेश आपण जर अंगीकारला तर जगातच नाही संपूर्ण विश्व आपल्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बौद्ध धम्म हा आपल्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे आचरणावा आणि आचरल्यामुळं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच या प्रसंगी उपदेश करतो आणि सर्वांचं कल्याण इच्छितो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मंगल ही मंगल हो, मंगल हो. विश्व को शांति देने वाले तथागत भगवान बुद्ध की मूर्ति की प्रतिष्ठापना हुई है. यहाँ पर पाइकराव बाबा, हिलारे बाबा, सब टीम यहाँ पर ये सत्कार्य करने के लिए जुटी हुई है. और ये एरिया में जितने भी लोग हैं सबके सहयोग से ये मूर्ति यहाँ पर उपलब्ध हुई है. सबका दान ये मूर्ति के लिए दिए वाला है. सभी उपासक उपासिकाओं ने और अन्य लोगों ने भी मूर्ति के लिए प्रतिष्ठापना के लिए दान दिया है. बड़ी तादाद में यहाँ पर पब्लिक भी मौजूद है. धम्म की मिरवणूक भी हुई है, धम्म मिरवणूक भी हुई है. और यहाँ पर सभी लोगों के लिए धम्म देशना का आयोजन भी है, भोजन दान भी है. और जो भगवान बुद्ध ने पूरे दुनिया के लिए जो शांति का सुख, शांति का उपदेश दिया है, सत धर्म का जो उपदेश दिया है, इसका अनुपालन करना सभी मानव जात के हित का और कल्याण का रहने वाला है. क्योंकि भगवान बुद्ध ने हमेशा ये बात कही है कि आप कुशल धर्मी बनो. जो भी लोग कुशल कर्म को अर्जित करते, कुशल कर्म करते हैं, उनका जो भविष्य काल है और उनका वर्तमान काल भी वो सही ढंग से सुख से गुजारा जाएगा. जो लोग वर्तमान में सुख बांटने का काम करते हैं या सद्धर्म का अनुपालन करते हैं, उनका भविष्य काल अपने आप अच्छा हो जाता है. तो ये एक बहुत अच्छा काम है कि भगवान बुद्ध का आदर्श हमारे सामने हमेशा रखते हुए भगवान बुद्ध ने दिए हुए उपदेश का और शील का पालन करना हमारे हित और कल्याण के लिए है. और सभी ने पंचशील का पालन करना चाहिए. पाइकराव, मी तुम्हाला पंचशील बुद्ध विहाराची 2 गोष्टी सांगणार आहे. पंचशील बुद्ध विहार विश्वनाथ नगर इथे मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम झालेला आहे. मूर्तीची मिरवणूक निघलेली आहे, धम्मयात्रा. आणि ह्या मूर्तीच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला, पुरुष आणि इतर समाजाचे सर्व लोकांनी दान देऊन हा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा केलेला आहे. तरी आम्हाला वाटते की खूप म्हणजे सर्व महिलांनी, पुरुषांनी सर्व जगात भगवान बुद्धाची, बाबासाहेबाचे विचार पसरवले पाहिजेत आणि आपलं जीवन सुखी केलं पाहिजे. विशाल शिंदे नामक होनहार युवक रायगढ़ जिले के सुधागढ़ तालुका के पाली में लाखों रुपए खर्च कर होटल रेस्टोरेंट का कारोबार खड़ा कर रहा है.
ऐसे में पाली के कुछ लोग षड्यंत्र कर केवल युवक बौद्ध समाज का होने के कारण व्यवसाय करने से विरोध करने का सामने आया है। यह जानकारी ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार को मिलते ही उन्होंने पाली जाकर पीड़ित युवक से मिले और व्यवसाय करने से विरोध करने वालों पर व्यावसायिक एट्रॉसिटी दाखिल करने की मांग दीपक केदार इन्होंने की है। ऑल इंडिया पैंथर सेनेचा दीपक भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऑल इंडिया पैंथर सेनेचा अनुसूचित जातीच्या वेदांगी विशाल शिंदे यांच्या नावाने बार अँड रेस्टॉरंटचं लायसन आहे, प्लॅन आहे, लेआउट आहे। पालीच्या हायवे लगत भव्य असं रेस्टॉरंट जीवनाची सगळी पुंजी लावून या दलित उद्योजकांनी निर्माण केलेलं आहे। शासनाने सगळ्या मंजुऱ्या दिलेल्या असताना धर्मादाय आयुक्तापदे कोणत्याही मंदिराची आजूबाजूला नोंद नसताना अचानक काही खोटे ट्रस्टी पुढे येऊन हे रेस्टॉरंट बंद करण्याची मागणी करायला लागलेले आहेत। ही व्यावसायिक ॲट्रॉसिटी आहे, आर्थिक कोंडी करण्याचं षड्यंत्र आहे आणि जातीय मानसिकतेतून हा छेड करण्याचा मोठा प्रयत्न आहे। हे रेस्टॉरंट उभं करण्यासाठी विशाल शिंदे यांनी आयुष्याची सगळी पुंजी या ठिकाणी लावलेली आहे। त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना हे रेस्टॉरंट बघायला आले। सगळं लीगल आहे, सगळे परवाने आहेत, सगळी मंजुरी आहे। केवळ स्थानिकच्या काही गावगुंडांचा, जातीवाद्यांचा याला विरोध आहे आणि तो विरोध सुद्धा आर्थिक उद्देशापोटीच आहे, जातीय मानसिकतेपोटीच आहे। या ठिकाणी केवळ दलित उद्योजकाचंच रेस्टॉरंट बंद करा अशी मागणी होतीये। पाली शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या बाजूला 50 मीटरच्या अंतरावरती 2 बार आहेत, ते बंद करण्याची मागणी कुणीही करत नाही। केवळ दलित उद्योजकांनी रेस्टॉरंट आणि बार उभा केलंय म्हणून त्याला विरोध होतोय आणि म्हणून विशाल शिंदे हे मानसिक तणावात आहेत, रात्रंदिवस ते रडतायत, अनेक खात्याच्या त्या खेटा मारतायत। सगळे परवाने असून रेस्टॉरंट तयार असून ते ओपन करू शकत नाहीत अशी स्थिती आहे आणि म्हणून तात्काळ एसपींनी दखल घ्यावी, राज्य उत्पन्न शुल्क विभागाने दखल घ्यावी आणि संरक्षण देऊन या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करावं। उद्या विशाल शिंदे यांच्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, पाली या ठिकाणचे जातीवादी जबाबदार असतील। या विरोध करणाऱ्या जातीवादी ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्यात जो प्रमुख आहे संदीप दबके आणि त्याचे 10 ते 15 सहकारी यांच्यावरती तात्काळ ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांच्या संरक्षणात हे हॉटेल सुरू झालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। तात्काळ जर भूमिका घेतली नाही तर राज्यव्यापी या ठिकाणी आंदोलन छेडू की एक दलित उद्योजक व्यवसाय करू शकत नाही का, स्वाभिमानाने जगू शकत नाही का, त्याच्यावरती आत्महत्याची वेळ का आणली जाते हा प्रश्न घेऊन सुद्धा आम्ही मैदानात उतरणार आहेत। काही वास्तू वन विभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमित आहेत, अतिक्रमण करून उभा केलेल्या आहेत, त्या सुद्धा हटवण्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणाहून सुरू करणार आहेत असं आव्हान आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून करत आहोत। डेयरी क्षेत्र का योगदान बढ़ाया जाए तथा किसानों को आधुनिक तंत्रज्ञान की जानकारी मिले, साथ ही इसका प्रचार और प्रसार हो, इसीलिए गोकुल दूध संघ के संचालक तथा डॉक्टर चेतन नरके इन्होंने कोल्हापुर शाहू जिमखाना मैदान में दूध परिषद का आयोजन किया था। 3 दिन से चल रही दूध परिषद संपन्न हुई। इस परिषद में गोवा, कर्नाटक, बारामती, नागपुर, सांगली, सातारा तथा अन्य राज्यों के किसान, डेयरी उद्योजक ऐसे 2 लाख उद्योजकों ने भाग लिया था। नमस्कार, मी डॉक्टर चेतन नरके। आज मला वाटतं 20, 21 आणि 22 जानेवारीमध्ये कोल्हापूरमध्ये दूध परिषद आणि दूध एक्झिबिशन संपन्न होत आहे। आज मला वाटतं शेवटचा दिवस 22 तारीख आणि मला वाटतं आत्तापर्यंत जवळपास 1.5 ते 2.25 लाखापर्यंतचे लोक आता इथं व्हिजिट करून गेलेले आहेत। मला वाटतं सर्व पक्षीय लोक, मोठ्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपासून खाली असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील, डेअरी उद्योगाशी संलग्न असलेले सर्व लोक आणि जे ग्राहकसुद्धा आहेत त्यांच्यासाठी लागणारं फूड सेफ्टी या सगळ्या गोष्टींचं देखील असल्यामुळं ग्राहकांची सुद्धा खूप गर्दी झालेली आहे। कोल्हापूरवासियांनी असेल, सांगली, सातारा, जालना, बारामती, कर्नाटक, गोवा या सगळ्या जिल्ह्यातून मला वाटतं खास करून पंजाब आणि
राजस्थान या याच्यातून सुद्धा लोक येऊन आपल्या प्रदर्शनाला व्हिजिट केलेलं आहे. कोल्हापूर हा नेहमीच मिल्क बेल्ट म्हणून फेमस होता आणि त्याचं प्रतिच्छेद आज आपल्याला इथं आलेलं आहे. मला वाटते 2 ते 2.25 लाखापर्यंतचे शेतकरी लोक असतील ते उद्योगपती सगळे इथं भेटून गेलेले आहेत. लोकांनी कोल्हापूरवासियांनी चांगल्या पद्धतीनं या परिषदेला प्रतिसाद दिलेला आहे. परत एकदा मी कोल्हापूरवासियांचं, सगळ्या शेतकऱ्यांचं, सगळ्या इथं आलेल्या बाहेरून कंपन्यांचं पुन्हा एकदा करवीरवासी कोल्हापूर आणि माझ्याकडून नमस्कार करतो. आणि जे सगळे संघ याच्यात आले होते, जे कोऑपरेटिव्ह संघ असतील, प्रायव्हेट संघ असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. आणि परत या 9 वाजेपर्यंत हा इव्हेंट ओपन असेल. जेवढ्यांनी सगळ्या त्याचा सहभाग घेऊन उपभोग घेता येईल तेवढा घ्यावा ही विनंती. नमस्कार. बुल्ढाना जिले के नांदुरा शहर के मध्य से गुजरने वाला हाईवे नंबर 6 पर भारी वाहनों की आवाजाही से खराब होने के कारण कई बार अपघात हुए हैं. हमेशा वाहनों की भीड़ से रास्ते में रुकावट लगी रहती थी. अब मलकापुर विधायक श्री राजेश एकड़े के प्रयासों से यात्री और नागरिकों को राहत मिली है. यह हाईवे नंबर 6 बाईपास का निर्माण कार्य नांदुरा पूर्व आमसरी गांव से शुरू होकर नांदुरा शहर के बाहर से मलकापुर की ओर किया गया है. बीते 3 वर्षों से निर्माणाधीन बाईपास अब पूरा होकर आज विधायक श्री राजेश एकड़े द्वारा हरी झंडी दिखाकर वाहनों का आवागमन शुरू किया गया है. बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेला हा बायपास आज सुरू होत आहे. आज अनेक वर्षानंतर जवळपास 2 ते 3 वर्षापासून बायपासचं आपले नॅशनल हायवेचं काम सुरू आहे. त्यावरच्या बायपासचंही काम सुरू आहे. परंतु NHAIच्या काही मागे ILFS कंपनीला ते दिलेलं होतं. नंतर कल्याण कंपनीनं काम घेतलेलं आहे. आणि नंतर आता बहुप्रतीक्षित असलेला हा बायपास आज सुरू झालेला आहे. मी NHAIच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी फार गतीनं काम करून हे आज बायपास सुरू केलेलं आहे. त्यात आमचे नांदुरा शहराचे ठाणेदार यांनीसुद्धा विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांचेसुद्धा मी या मतदारसंघाच्या वतीने, नांदुरा शहराच्या वतीने आभार मानतो. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.